जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या कामासाठी महात्मा गांधी नेतृत्व अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच अभिनेता दारासिंग खुराना यांना या महात्मा गांधी नेतृत्व अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलेलं आहे. दारासिंग खुराना यांना याआधी 2024 मध्येच एशिया वन मासिकाद्वारे इंटरनॅशनल पर्सनॅलिटी ऑफ द इयर या पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. पहा, पहिला प्रश्न काय आहे, तर जगातील पहिले हाय अल्टिट्यूड पॅरा स्पोर्ट्स सेंटर कोठे स्थापन करण्यात येत आहे? मित्रांनो, आपल्या भारतामध्ये जगातील पहिले हाय अल्टिट्यूड पॅरा स्पोर्ट्स सेंटर हे लडाखमध्ये स्थापन करण्यात येत आहे. लडाखमध्ये कुठे? तर लडाखमधील लेह जिल्ह्यात या स्पोर्ट्स सेंटरची स्थापना करण्यात येणार असून यासाठी लडाख ॲटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल आणि आदित्य मेहता फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार देखील झालेला आहे. आपल्याला एक्झाममध्ये असे विचारलं जाऊ शकतं की लडाख ॲटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिलला जगातील पहिले हाय अल्टिट्यूड पॅरा स्पोर्ट्स सेंटर स्थापन करण्यासाठी कोणतं फाउंडेशन मदत करत आहे? तर आदित्य मेहता फाउंडेशन हे या स्पोर्ट्स सेंटरसाठी मदत करत आहे. मित्रांनो, अलीकडेच आपण पाहिलेलं आहे की लडाखमध्येच देशातील पहिले ॲनालॉग स्पेस मिशन स्थापन झालेलं आहे. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, पहिले IGBC प्रमाणित प्राणी संग्रहालय हे हिमाचल प्रदेशमध्ये स्थापन झालं. देशातील पहिला हायस्पीड ट्रेन टेस्ट ट्रॅक हा राजस्थानमध्ये स्थापन करण्यात आला आहे. पहिला खाजगी लष्करी विमान कारखाना गुजरात, तर देशातील पहिली ॲडव्होकेट अकॅडमी ही आपल्या महाराष्ट्रात स्थापन करण्यात आली. नेक्स्ट क्वेश्चन पहा, अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालकपदी तुलसी गबार्ड या हिंदू व्यक्तीची निवड करण्यात आली आहे. मित्रांनो, तुलसी गबार्ड या एक हिंदू आहेत, पण त्यांचा भारताशी कोणताही संबंध नाही. त्यांच्या ज्या आई होत्या त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला होता व हिंदू धर्माचा प्रभाव तुलसी गबार्ड यांच्यावर सुद्धा आहे. त्यांनी सुद्धा हिंदू धर्म स्वीकारला असून खासदार म्हणून शपथ घेताना त्यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली होती. आणि अमेरिकेतील पहिल्या हिंदू खासदार कोण असं जर विचारलं तर तुलसी गबार्ड याच अमेरिकेतील पहिल्या हिंदू खासदार आहेत. त्या 2013 ते 2021 पर्यंत हवाईच्या खासदार म्हणून कार्यरत होत्या. तसेच त्यांनी नॅशनल गार्ड या अमेरिकन लष्कराच्या शाखेत देखील काम केलेलं आहे व 2020 मध्ये त्यांनी डेमोक्रॅट पक्षाच्या वतीने अध्यक्षपदासाठी सुद्धा दावा सादर केला होता. मित्रांनो, अमेरिकेतील इतर काही महत्त्वाच्या नियुक्त्या सुद्धा नोट करून घ्या. आता अमेरिकेने DOGEची सुद्धा स्थापना केली आहे. हे DOGE म्हणजे काय? तर डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी असे याचं पूर्ण स्वरूप असून या DOGEचं नेतृत्व एलॉन मस्क आणि विवेक रामास्वामी यांच्याकडे सोपविण्यात आलं आहे. हे DOGE काय करेल? तर सरकारचा अनावश्यक खर्च आणि सरकारी अडथळे दूर करण्याचं कार्य या DOGEद्वारे करण्यात येईल. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी संरक्षण मंत्री म्हणून पीट हेक्सेथ यांच्या नावाची घोषणा केली. संयुक्त राष्ट्राचे राजदूत म्हणून एलिस टिपनिक, परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वाल्ट्स, तर गृह सुरक्षा मंत्री म्हणून क्रिस्टी नोएम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 3, 18व्या प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच 18व्या प्रवासी भारतीय दिवसाचं आयोजन ओडिशामध्ये करण्यात येणार आहे. ओडिशामध्ये कुठे? तर ओडिशामधील भुवनेश्वर येथे 8 ते 10 जानेवारी 2025 या कालावधीत या प्रवासी भारतीय दिवसाचं आयोजन केलं जाईल. प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो? तर 9 जानेवारी हा दिवस प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो. याआधी 17व्या प्रवासी भारतीय दिवसाचं आयोजन 2023 मध्ये इंदोरमध्ये करण्यात आलं होतं. मित्रांनो, प्रवासी भारतीय दिवस का साजरा केला जातो? तर 9 जानेवारी 1915 रोजी दक्षिण आफ्रिकेतून महात्मा गांधी भारतात परतले होते. याच्या स्मरणार्थ हा प्रवासी भारतीय दिवस साजरा केला जातो. पहिल्यांदा हा दिवस 2003 मध्ये साजरा करण्यात आला. यापूर्वी हा दिवस दरवर्षी साजरा करण्यात येत होता, पण 2015 पासून दर 2 वर्षांनी हा दिवस साजरा करण्यात येत आहे. पहिला प्रवासी भारतीय दिवस 2003 मध्ये दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर 12वा 2014 मध्ये दिल्ली, 13वा 2015 मध्ये गांधीनगर,
14वा 2017 मध्ये बेंगळूर, 15वा 2019 मध्ये वाराणसी, तर 16वा प्रवासी भारतीय दिवस हा कोविडमुळे व्हर्च्युअलरित्या आयोजित करण्यात आला होता. ठीक आहे, एवढे पॉइंट तुम्ही नोट करून घेतले असतील. तर आता हा प्रश्न पहा. नुकत्याच पार पडलेल्या IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिपचं विजेतेपद कोणी पटकावले? तर ही जी IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स चॅम्पियनशिप आहे याचं विजेतेपद आपल्या पंकज आडवाणी यांनी पटकावलेलं आहे. पंकज आडवाणी यांनी ही स्पर्धा 28व्यांदा जिंकली असून त्यांचं हे सलग 7वं विजेतेपद ठरलं आहे. पंकज आडवाणी यांच्याबरोबरच पाकिस्तानच्या मोहम्मद आसिफ यांनी IBSF जागतिक स्नूकर चॅम्पियनशिपचं विजेतेपद सलग 3ऱ्यांदा पटकावलं आहे. आणि आता IBSF जागतिक स्नूकर चॅम्पियनशिप सलग 3ऱ्यांदा जिंकणारे मोहम्मद आसिफ हे पंकज आडवाणीनंतर जगातील दुसरेच खेळाडू ठरले आहेत. बरं, यावेळेसच्या या IBSF जागतिक बिलियर्ड्स आणि स्नूकर चॅम्पियनशिपचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर कतारमधील दोहा येथे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रश्न क्रमांक 5 पहा. 43व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्याचे आयोजन कोठे करण्यात आले? तर हा जो 43वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा आहे याचं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात येत आहे व या व्यापार मेळ्याचं उद्घाटन वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आला आहे. या मेळ्याची थीम सुद्धा नोट करून घ्या. 2047 मध्ये विकसित भारत अशी या मेळ्याची थीम आहे. बरं, यंदाच्या या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यातील फोकस राज्य कोणतं आहे? तर झारखंड हे फोकस राज्य आहे, तर बिहार आणि उत्तर प्रदेश ही भागीदार राज्य आहेत. मित्रांनो, आपल्याला एक्झाममध्ये असे विचारलं जाऊ शकतं की 43व्या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यातील फोकस राज्य कोणतं होतं? तर झारखंड हे फोकस राज्य होतं, तर बिहार आणि उत्तर प्रदेश ही भागीदार राज्य होती. हे पॉइंट सुद्धा नोट करून घ्या. व आता प्रश्न क्रमांक 6 पहा. ॲमेझॉन आपले पहिले ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर मेकर स्पेस कोणत्या शहरात सुरू करणार आहे? मित्रांनो, ॲमेझॉनने आता ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर मेकर स्पेसची स्थापना करण्याची घोषणा केली असून याची निर्मिती बेंगलोर या शहरामध्ये करण्यात येणार आहे. बरं, या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय आहे? तर 2025 पर्यंत 4000हून अधिक विद्यार्थ्यांना तांत्रिकदृष्ट्या कुशल बनवणे हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट असून हा कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. लांब पल्ल्याच्या लँड अटॅक क्रूज मिसाईलची यशस्वी उडान चाचणी कोणी केली? तर ही जी चाचणी आहे ही DRDO द्वारे करण्यात आली असून या चाचणीचं आयोजन 12 नोव्हेंबर रोजी ओडिशातील चांदीपूर येथे करण्यात आलं होतं. बरं, या क्षेपणास्त्राचा पल्ला किती आहे? तर 1000 किलोमीटर इतका या क्षेपणास्त्राचा पल्ला आहे. बरं, आता कमेंटमध्ये तुम्ही सांगा की या DRDOची स्थापना कधी करण्यात आली होती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 8. अलीकडे चर्चेत असलेले जॉन झेलेझनी हे कोणाचे नवीन प्रशिक्षक बनले आहेत? मित्रांनो, आता हे जे जॉन झेलेझनी आहेत हे आपल्या भारताच्या गोल्डन बॉय म्हणजेच नीरज चोप्रा यांचे प्रशिक्षक बनले आहेत. जॉन झेलेझनी यांनी आपल्या कारकिर्दीत 98.48 मीटर अंतरावर भाला फेकून एक विश्वविक्रम केला होता व आतापर्यंत हा विक्रम कोणालाही मोडता आलेला नाही. व आता तेच जॉन झेलेझनी नीरज चोप्रा यांना प्रशिक्षण देणार आहेत. प्रश्न क्रमांक 9. भारत आणि फिलिपिन्स या देशांच्या राजनैतिक संबंधांना किती वर्षे पूर्ण झाली? मित्रांनो, भारत आणि फिलिपिन्स या दोन देशातील राजनैतिक संबंधांना आता 75 वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि या राजनैतिक संबंधांना 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी एक विशेष लोगो सुद्धा जारी केला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आदिवासी गौरव दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो आदिवासी गौरव दिन आहे हा दरवर्षी 15 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती व त्यानुसार हा दिवस पहिल्यांदा 2021 मध्ये साजरा करण्यात आला होता. बरं, हा आदिवासी गौरव दिन 15 नोव्हेंबर रोजीच का साजरा केला जातो? तर या दिवशी स्वतंत्र सेनानी बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस असतो व त्यांच्या जन्मदिनाच्या स्मरणार्थ हा दिवस 15 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. बिरसा मुंडा यांच्याच नेतृत्वाखाली 1899 ते 1900 मध्ये उलगुलान विद्रोह सुद्धा झाला होता आणि बिरसा मुंडा यांना धरती आबा या नावाने देखील ओळखलं जातं. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 2024च्या बुकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.